नमस्कार मित्रांनो. तर मी खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलेलो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत सर्व मित्र, म्हणजे तिघ जण आहोत मी. तर आता आम्ही आज संडे आहे, मेगा ब्लॉक लागला होता. तर आम्हाला काही ट्रेन भेटली नाही, तर आम्ही आता ओला बुक केलेली आहे. तर आता मी ओलामध्ये बसून आता चाललो मुंबईला आगमन बघायला परेलच्या वर्कशॉपला. तर आता आम्ही रस्त्यात आहोत, तुम्हाला दाखवतो हळूहळू. आता मी हा ब्लॉग पुन्हा चालू करत आहे, कारण मी 1 वर्ष झालं मी ब्लॉग काढलेच नव्हते काय. तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, जेव्हा समोर बघू शकता गणपती आलेला आहे आता. तर आम्हाला माहिती नाही कुठला गणपती आहे, पण मी आता एक ब्रिजच्या खाली पोहोचलेला आहे, तिथं गणपती आपल्याला पूर्णपणे बघायला भेटतील. तर किती छान मूर्ती आहे बघा तुम्ही. जरा आता मी पोहोचलोय, इथं गर्दी पण बघा किती झालेली आहे. तर ही गर्दी पण आपल्याला माहिती आहे तुम्हाला कशी आहे आता. जाम जाम इथं गर्दी आहे आणि गणपती किती छान आहे, मला खूप आवडला गणपती. राम लक्ष्मण आणि खाली बघा ब्रह्मदेव आहे बसलेला कमल घेऊनच. मला खूप आवडली मूर्ती. तर मी तुम्हाला अशाच अजून गणपती दाखवणार आहे. आपण खास आकर्षण म्हणून इथे गणपती बघायला आलो होतो. काला चौकीचा महागणपती हा बघण्यासाठी आलेलो होतो. इथं आम्हाला दुसरा एक गणपती दिसलेला आहे. कुठला आहे तुम्हाला सांगतो जरा वेळात मध्ये तुम्हाला. आणि इथे सगळे पोलीस बघा, सगळे इथं पोलीस कर्मचारी सगळे इथं आलेले जमलेले आहेत. रस्ता सगळा खाली करत आहेत. केतवाडीचा राजा आहे. तर बघा केतवाडीचा राजा तुम्हाला दाखवतो. जो केतवाडचा राजा आहे तुम्हाला दिसते तो समोर, तो तुम्हाला दाखवला जाता मी पाठच्या व्हिडिओमध्ये. आता बघा केतवाडचा राजा. आणि अजून एक गणपती येते तिकडनं समोरून, तो पण तुम्हाला दाखवतो. खूप गर्दी आहे इथं, खूप गर्दी आहे ब्रिजच्या खाली. तर बघा सर मित्रांनो, अजून एक गणपती आपल्या जवळ आलेला आहे. तर हा पण किती छान मूर्ती आहे बघा इथे गणपतीची. अजून आपल्याला असे खूप सारे गणपती बघायला भेटणार आहेत इथंच या ब्रिजच्या खाली, कारण इथूनच सर्व गणपती जातात. तर तुम्हाला पण कुठला गणपती आवडत मला सांगा. आता या गणपतीचं नाव माहिती नाही मला, मी सांगतो 5 मिनिट तुम्हाला. पब्लिक पण किती जास्तीच आहे इथं. जरा गेल्या वर्षी जरी जास्ती पब्लिक या वर्षी मला वाटते, कारण आगमनच इतके जास्त आहेत की संडे संडेलाच आहेत पूर्ण गणपतीचे आगमन. आता या तारखे 3 तारखेचं आगमन, 17 तारखेचं आगमन, 10 तारखेचं आगमन, सर्व आगमन आपल्याला बघायला भेटणार आहेत. कारण मी त्या 3 तारखेला इथं दिसणार आहे तुम्हाला, आणि तुमच्या सोबत तुम्हाला सर्व गणपती दाखवणार आहे.
तर मित्रांनो गर्दी बघा किती शकते इथं, गर्दी बघा किती आहे, वरपर्यंत गर्दी पूर्ण एकदम गर्दी 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 झाली आहे पूर्णपणे. कारण आता आपल्या समोर आलाय कालादोकीचा महागणपती आलेला आहे. थांबा थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला एकदम नीट समोरून दाखवतो एकदम. आणि खूप इथं गर्दी आहे, खूप नाचतात लोक इथं, खूप मजा येते. आता मी पण थोड्या वेळ नाचायला जाणार आहे थोडे खाली, मी आणि मित्र माझा. तर तुम्हाला दाखवतो एकदम मजा, एकदम गणपती जवळ होते जरा. नमस्कार मित्रांनो, बघलात तुम्ही आता इथं काला चौकीचा महागणपती समोर तुम्हाला दाखवलं जातं. अजून दोन तीन गणपती आहेत, पोटचा राजा पण आहे, तो अजून बघितला नाही आम्ही, तो पण बघायला थांबलो नाही. आणि जो खास गणपती बघण्यासाठी आलतो आम्ही तो काला चौकीचा महागणपती आता आपल्या पुढे गेलेला आहे बघा. तो आपण आता पाठीमागे आहोत, आता दुसरे गणपती बघू.
आपल्या आणि ते पथक वाजत आहे आराध्य. हे बघा, तर आराध्य पथक आपल्या समोर वाजवत आहे. स्पोर्टचा राजा जवळ येत आहे. या आराध्याच्या पाठीमागे स्पोर्टचा राजा आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. स्पोर्टचा राजा आलाय जवळ आपल्या. तो बघा समोर स्पोर्टचा राजा पोर्ट. आपल्या तुमच्या समोर आहे स्पोर्टचा राजा. समोरच आहे पोर्टचा राजा चाललाय आपल्या समोरून. हे बघा त्यांची ट्रॅव्हली पाठीमागे आहे. गर्दी बघा फक्त तिथे, गर्दीच गर्दी सगळीकडे. आम्हाला सोनारची पोरं भेटलेले आहेत. माझे मित्र आहेत कार्तिक आणि मंथन. हे बघा मंथन, पांडे. हे बघा पांडे भेटले आम्हाला इथं मुंबईला. तर आता आम्ही काला चौकीमध्ये उभे आहोत. तर इथे आता गोदा आरती चालू होणार आहे थोड्याच वेळामध्ये. धूप आता पेटवलेत. गणपतीचं आगमन झालेलं आहे त्यांच्या काला चौकीमध्ये. आता आम्ही थोड्याच वेळाने आरती बघणार आहोत कशी होत आहे. मला दाखव.